आज आपण या व्हिडिओमध्ये दिलेलं वर्ष हे लीप वर्ष आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहूयात. ओके, तर आता हे लीप वर्ष आहे की नाही हे कशासाठी उपयोगी पडतं, तर आपल्याला दिलेल्या तारखेचा वार जर आयडेंटिफाय किंवा ओळखायचा असेल कोणता वार आहे त्या तारखेला, तर त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक म्हणून लीप वर्ष आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलेल्या डेटचा वार कसा काढायचा हे बघूयात. पहिलं त्या अगोदर लीप वर्ष आहे की नाही हे कसं ओळखायचं हे बघूयात. ओके, तर आता बघू आता आपण दिलेलं वर्ष, आता जे चालू वर्ष आहे आपलं, सपोज आपलं आता चालू वर्ष कोणतं आहे 2025 आहे. ओके, कोणतं आहे 2025 आहे. हे लीप वर्ष आहे की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर दिलेल्या वर्षाला आपण 4ने डिवाइड करायचं आणि जर बाकी आपली 0 आली, किती बाकी 0 आली, तर दिलेलं हे वर्ष काय आहे तर लीप इयर आहे. आणि जर बाकी 0 नाही आहेत, काहीतरी वेगळा नंबर असेल तर ते लीप वर्ष असणार आहे का, तर नाही असणार आहे. ओके, तर आपण आयडेंटिफाय करूया 2025 हे आपलं लीप वर्ष आहे की नाही. ओके, आता याला आपली प्रोसेस काय, तर 4ने डिवाइड करायचं. कितीने डिवाइड करायचं, 4ने डिवाइड करायचं. ओके, नाव सी हिअर 4 एके 4 म्हटलं आपण आणि 4 पंचे 20 घेतला. ओके, नेक्स्ट 4च्या पाड्यामध्ये 2 आहे का, नाही, सो दॅट काय येणार आहे इथं भाग 0ने जाईल. त्यानंतर मग इथं काय येणार 25, 4च्या पाड्यात 25 आहे का, नाही आहे, मग 25ला जवळ काय असणार आहे 4 सख्ख 24 होईल आणि 25मधून 24 केले तर इथं बाकी काय येणार आहे आपली 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला बाकी 0 आली आहे का, नाही आहे, म्हणजे हे गेले जे वर्ष आहे 2025 हे लीप वर्ष आहे का, तर नाही आहे. ओके, आता नेक्स्ट अपकमिंग जे इयर आहे आपलं काय आहे 2026 आहे. ओके, मग आता हे 2026 आपलं लीप वर्ष आहे का हे चेक करू. ओके, काय करायचं डिवायडेड बाय 4 करायचं. 0 बाकी येत असेल तर म्हणायचं लीप वर्ष आहे, नसेल तर ठीक आहे नाही. मग 4 एके 4 म्हटला, परत एकदा 4 पंचे 20 येणार आहे. इथं 2 नाही आहे 4च्या पाड्यात, सो दॅट कितीने भाग जाईल आपला 0ने जाईल. आता आला 26, 4 सख्ख 24 असतं आणि 4 सत्ते 28 असतं. मग हे 26 जे आहे ते 24 आणि 28च्या मध्ये आहे, म्हणजे आपण घेणार कोणता आहे 24 घेणार आहे. ओके, म्हणजे काय ना 4 सख्ख 24, 26मधून 24 गेले तर राहणार आहे 2, बाकी 0 आली का इथं, नाही आली, म्हणजे हे 2026 पण लीप वर्ष आहे का, नाही आहे. आता आणखी एक एक्झाम, प्रिव्हियस इयर आपलं जे होतं 2024 होतं, हे लीप वर्ष होतं का चेक करूया आपण. ओके, 4 डिवाइड बाय 4 करायचं आपल्याला, कसं मग से 4 एके 4 म्हणा, त्यानंतर 4 पंचे 20 असेल. 2 असतं का 4च्या पाड्यामध्ये, नाही आहे, सो दॅट 0ने भाग जाईल. मग आता राहिला 24, 4च्या पाड्यामध्ये 24 आहे का, आहे 6 नंबरला, सो दॅट 4 सख्ख 24, 24मधून 24 गेले, बाकी किती आले आपली इथं 0 आले. बरोबर आहे. हेच तुम्ही कसं करू शकता, हे 2024 डिवाइड बाय 4 या पद्धतीनं करू शकता. इथं तुम्हाला बाकी 4 पंचे 20 ह्याला -20 करून टाका. 0 0, 2 2ला भाग जातो, नाही जात 0, म्हणून इथं 0 2. नेक्स्ट 4 घ्या तुम्ही, 4 सख्ख 24 असतं -24, आन्सर इथं 0 0, म्हणजे रिमाइंडर किंवा बाकी किती आली 0, म्हणून दिलेलं वर्ष हे काय आहे लीप वर्ष आहे. इन शॉर्ट काय, तर जेव्हा आपण दिलेल्या इयरला 4ने डिवाइड केलं, बाकी जर 0 आली तर म्हणायचं लीप वर्ष आहे आणि बाकी 0 येत नसेल तर ते लीप वर्ष आहे का, नाही आहे. ओके, ही ट्रिक आपण दिलेल्या डेटचा वार कोणता येतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करू शकतो. ओके.